क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्य। माहूर शेतात काम करणाऱ्या महिलेवर बिबट्याचा हल्ला, महिलेचे मुंडके जबड्यात पकडल्याने झाल्या गंभीर जखमा, पुढील उपचारासाठी केले यवतमाळला रेफर। नरभक्षी झालेल्या बिबट्याला तात्काळ जेरबंद करा, शेतकऱ्यांची मागणी। माहूर तालुक्यातील मौजे बामनगुडा येथील शेतात काम करणाऱ्या महिलेवर बिबट्याने हल्ला करून महिलेचे तोंडच जबड्यात धरून चावल्याने महिला गंभीर जखमी झाली। तिला सिंदखेड येथे प्राथमिक उपचार करून माहूर ग्रामीण रुग्णालयामार्फत पुढील उपचारासाठी यवतमाळला हलविण्याची घटना दिनांक 23 रोजी दुपारी 2 वाजता घडल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली असून नरभक्षी बिबट्याला तात्काळ जेरबंद करण्याची मागणी होत आहे। माहूर तालुक्यात अनेक बिबटे मुलाबाळासहित धुमाकूळ घालत असून अनेक वर्षापासून बिबट्याने नागरिकांवर हल्ला केला नव्हता, परंतु आज बामनगुडा येथील शेतात काम करणारी महिला लता सुरेश तोडसाम वय 35 आपल्या पतीसह मुलगा आणि एका शेजाऱ्यासोबत कापूस वेचण्याचे काम करीत होती। तितक्यात काही काम निघाल्याने पती सुरेश तोडसाम हे घरी गेले। तितक्यातच शेताला लागून असलेल्या जंगलातून बिबट्याने त्यांच्यावर अचानकपणे झडप घालून जबड्यात महिलेचे मुंडकेच पकडून कडाडून चावा घेतल्याने महिलेला गालावर गंभीर जखम झाली, तर कपाळावर तसेच मानेवरही मोठ्या प्रमाणात त्याचे दात खोल रुतल्याने जीवघेण्या जखमा झाल्या। घटना पाहून मुलाने आणि शेजाऱ्याने जोरात आरडाओरड केल्याने महिलेला सोडून बिबट्याने जंगलात पळ काढला, त्यामुळे महिलेचा जीव वाचला। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी संजय वडसकर, माहूर, नांदेड। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।